लोकसभा निवडणुकीमध्ये 45 पारचं गणित जुळवण्यासाठी महायुतीनं आता राज ठाकरेंना आपल्या तंबूत खेचण्याची तयारी सुरू केली आहे। दिल्लीत राज ठाकरे आणि अमित शहांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे। पुढील 2 ते 3 दिवसात जागांबाबत चर्चा करून निर्णय होणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। आपल्याला राज ठाकरेंनी कुठूनही निवडणूक लढण्यास सांगितलं तर आपण लढू असं नांदगावकर यांनी म्हटलेलं आहे। राज ठाकरे महायुतीत आल्यास राज्यामध्ये महायुती बळकट होऊ शकते, खास करून भाजपला मुंबईत फायदा होऊ शकतो। लोकसभा निवडणुकीत गणित बदलू शकतात, त्यामुळे राज ठाकरे काय भूमिका घेतात याबाबत आता उत्सुकता ताणली गेली आहे। नेमक्या सीट किती मिळाव्या अशा प्रकारची भावना आहे। त्याच्यावरती साहेबांनी त्यांना काही सांगितलेलं आहे, तर त्याच्यावरती 1-2 दिवसामध्ये एकदा माहिती आली मग तुमच्याशी दोन जागांच्या चर्चा आहे। दक्षिण मुंबईतनं तुमचं नाव पुढे येत आहे लोकसभेसाठी, त्यात कितपत हा पक्षाचा आणि पक्षप्रमुखाचा अधिकार आहे। कोणाचं नाव द्यायचं कोणाचं नाही द्यायचं त्याच्याविषयी अजून काही आमच्यामध्ये चर्चा झालेली नाही। वरिष्ठ पातळीवरती मात्र चर्चा झालेली आहे। 2 वेळा लोकसभा मी लढवली होती दक्षिण मुंबईतूनच। आताही साहेब जर मला म्हणाले की तुला गडचिरोलीला जाऊन उभं राहायचं आहे तर मी गडचिरोलीला जाऊन उभं राहील, कारण वर्षानुवर्ष आदेश कानावर ऐकण्याची सवय झालेली आहे, पडण्याची सवय झाली। त्यामुळे आम्ही आदेश ऐकतो आणि त्याप्रमाणे पुढची वाटचाल करतो।